याच्यात आता माझ्या लक्षात येत नाही की आता कोणत्या टीमची अप्सरा येणार. मला विचार ना. बरं तुम्हाला विचारतो काय कोणत्या टीमची अप्सरा येणार. आमच्या टीम मधून येणार ना. हा त्यांचं झालं ना, आता आमचं ना. हो पण आता थोडस आमच्या टीम मधून येणार अप्सरा हा सुकन्या आणि मानसी. हो 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 हो. म्हणजे सौंदर्यवती टीमची अप्सरा सुकन्या आणि राणी मानसी. रंग महाल तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ. रंग महाल नका सोडून जाऊ. रंग महाल पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर ओढळीते काळजातली फिरती. जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल. गुपित माझं खुशाल तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ. तुम्हावर 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 पुष्कर 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 अलवा खाते रे नाही खाले नका वाल. नाही नाही नाही, आपण दुबईत नाही इंडियात आलो. आलो आपण इंडियात आलो. डान्स संपला. काय सांगतो कधी संपला डान्स. एक मिनिट दिगमूड झालोय मी. याला काय अर्थ आहे. हे पण नको नको मला असं. तुम्ही काय म्हणताय तुम्हावर केली मी मर्जी. आम्ही करतो तुमच्यावरती मर्जी बहाल. कधीच जाणार नाही सोडून. कधीच हा मंच सोडून जाणार नाही. थँक्यू. नेवर. क्या बात आहे. व्हॉट अ परफॉर्मन्स. सुकन्या काय काय वाटतं आता ह्या क्षणी. दोघांनी आम्ही खूप मेहनत घेतली कारण बेली डान्सिंग दिसायला असं खूप सोपं वाटतं. काय कंबर असं हलवायची असते नाही नाही असं वाटतं बघायला. पण ते आयसोलेशनचे प्रकार असतात. फक्त बेलीच हलते तर बेलीच हलते किंवा चेस्ट मुवमेंट्स असतात. तर ते करायला मे बी खूप ग्रेट बेली डान्सर सारखं झालं नाही बट वी ट्राईड आर लेव्हल बेस्ट. मानसी डेफिनेटली ह्याचं क्रेडिट आमचे जे शिलेदार आहेत, आमचे जे गुरु आहेत अजिंक्य आणि ओमकार, माझी सौंदर्यवती अप्सरा सुकन्या, ह्यांना तर क्रेडिट आहेच. पण जास्त क्रेडिट आय थिंक मी सचिनजींना देईन कारण ते नेहमीच म्हणत असतात की अजून काहीतरी नवीन करा. या स्टेजवर जे जे नवीन देतील त्यांना, हे त्यांचं वाक्य नेहमीच मी इथे ठेवलं. ते कुठेतरी मी सेव्ह केलं. मी म्हटलं नाही, जर सुकन्याला प्रेझेंट करायचं असेल तर या गाण्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच गाणं नसतं ज्याच्यावर मी असं काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकले असते. आणि आता महागुरूंचं मत. मला या परफॉर्मन्स मधल्या अनेक गोष्टी आवडल्या. एक तर हा परफॉर्मन्स आवडला, त्याचबरोबर या गाण्याचं मिक्सिंग सुद्धा खूप आवडलं.
कानाला खूप बरं वाटलं. म्हणजे प्रत्येक बीट जो चालत होता त्याच्यावरनं प्रत्येकाची रिॲक्शन इथे बसलेल्या लोकांची सर्वांची अशी क्या बात आहे. म्हणजे एक एक करून असं, आणि त्याचं माउंटिंग मला कोरिओग्राफर्सना सांगावं असं वाटतं. त्याचं माउंटिंग, अमेझिंग माउंटिंग, कॉस्ट्युम. ऑल क्रेडिट गोज टू अभिजीत ठाकूर. यो अभिदा. म्हणजे मला आधी प्रश्न पडला की ठीक आहे, अटायर वरनं तर कळतंय की बेली डान्सिंग आहे, मग हा क्राऊन का, कशा करता? कारण बेली डान्सिंग आणि थाय एशियन जो डान्स असतो तो वेगळा असतो. मग का? तर तुम्हावर केली मी मर्जी बहाल जिथे सुरू झालं तिथे तो क्राऊन जस्टिफाय झाला. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की मानसी, तुम्ही जो प्रयत्न केलात या पूर्ण डान्समध्ये, एक राणी आपल्या अप्सरेला कसं प्रेझेंट करते ह्याचं ज्वलंत उदाहरण होता हा परफॉर्मन्स. तुम्ही कुठलाही लाईमलाईट ग्रॅब करण्याचा प्रयत्न केला नाहीत, यातच तुमचा मोठेपणा. तुम्ही तुमच्या अप्सरेला प्रेझेंट केलं. हा जो तुमचा प्रयास होता तो या परफॉर्मन्स करता फार मोठा होता. हो, कुठच्या कुठे घेऊन गेला या परफॉर्मन्स. थँक्यू सो मच सर. थँक्यू. काय मी म्हणजे अजून काही तुम्हाला मार्क्स तर मी देऊ शकत नाही, किंवा तुम्ही राणी आहात, तुमचा मान मला ठेवलाच पाहिजे. मी फक्त अप्सरेना माझे गुण देणार, माझी रिॲक्शन देणार. पण तरी सुद्धा त्यांच्याबरोबर मला तुम्हालाही काहीतरी द्यावंसं वाटतंय. मी मंचावर अभिजीत ठाकूरला सुद्धा बोलवू इच्छितो. मी या दोघींच्या मेकअप आणि हेअरचं सुद्धा कौतुक करतो. अजून एक नाव आहे जे नाव घेतल्याशिवाय या परफॉर्मन्सचं अप्रिसिएशन पूर्ण होणार नाही, आणि ते नाव आहे पूजा. प्लीज कम. सर मला काहीतरी सांगायचंय. पूजा, आम्ही जे काही बेली डान्सिंग आत्ता केलं तिने ते कम्प्लीट होल अँड सोल आम्हाला शिकवलं की काय नक्की कसं करायचं, त्यातला बास, त्यातला अंदाज जो बेली डान्सिंग मध्ये हवा, तिने सगळं आम्हा दोघींना सांगितलं आहे. पूजा, थँक्यू सो मच. पूजा, कुटुंब प्रमुख म्हणून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. तुमचा प्रयास अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद होता. पुढेही तुमच्याकडनं अशीच अपेक्षा आहे. एकापेक्षा एकच्या पुढच्या पर्वात जेव्हा केव्हा ते होईल त्या पर्वाच्या तुम्ही एक कोरिओग्राफर असाल. खूप खूप धन्यवाद की मला एकापेक्षा एक झी मराठी एवढा मोठा चान्स देतंय. आणि मी माझ्याकडून 1000% प्रयत्न करेल की याच्याहून चांगल्या कोरिओग्राफीज करेल. आणि मी धन्यवाद म्हणू इच्छित आहे माझे गुरु की ज्यांचं मी आज इथपर्यंत आली आहे, ओमकार शिंदे. मी आता बोलू शकत नाही, मला किती आनंद होतो. एक काम करा, बोलू नका, या म्युझिक वरती काहीतरी करून दाखवा.